कृष्ण हरि। ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचन्द्राय योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। पूर्ण शब्द ब्रह्म गणेशाची मूर्ती सजली से किती मनोरम। वर्णरूप शोभे शरीर निर्मळ सौंदर्य सोज्वळ खुले तेथे। अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने समस्त संत मांदियाळीच्या व स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी ग्रंथाचं यथामती चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालेलो आहोत आणि आत्तापर्यंतच्या एकंदरीत 7 अभंगांच्या माध्यमातून आपण भगवान गणपतीरायांचं सामान्य तात्विक स्वरूप पाहून आलेलो आहोत। मंगलाचरण आपण केलेला आहे आणि आता इथून पुढे गणपतीरायांचे जे हस्तपादादी अवयव आहेत त्यांचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलेलं आहे। हा जो गणपती ज्ञानोबाराय आपल्याला सांगतात तो वाङ्मयीन गणपती सांगतात। हे गणपतीरायाचं जे स्वरूप आहे ते शब्द स्वरूप आहे, वाङ्मयीन स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं। बरं, मग आता ही भगवान गणपतीरायांची मूर्ती कशाची बनली आहे? कारण गणपतीरायाच्या मूर्ती आपल्याला अनेक पाहायला मिळतात। जशी ऐपत किंवा श्रीमंती असेल त्यानुसार उपासक हा आपल्या गणेशाची मूर्ती करतो आणि त्याला जसा कारागीर मिळेल त्याप्रमाणे ते सुबक किंवा उठावदार होत जाते। व्यावहारिक दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर ज्ञानोबाराय हे निष्कांचन होते। ज्या वेळेला सद्गुरू श्री ज्ञानोबाराय संजीवन समाधी घेण्याकरता प्रवृत्त झाले त्यावेळेला संतश्रेष्ठ मुक्ताबाईंनी आपल्या अंतःकरणामध्ये आत्तापर्यंतचं दाबून ठेवलेलं सर्व दुःख व्यक्त केलं। परमात्मा पंढरीनाथाशी बोलताना मुक्ताबाई बोलतात, देवा अरे आमची किती जीवनामध्ये दुर्दशा। वडिलांनी संन्यास आश्रमानंतर गुरु आज्ञेने गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला आणि नंतर आम्हा 4ही भावंडांचा जन्म झाला। असा आश्रमांतर करत असताना शास्त्रकारांनी ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असा क्रम सांगितलेला आहे। या क्रमाच्या उलट आचरण झाल्यामुळे
समाजाने पूर्ण परिवाराला वाळीत टाकलं. या उपरही आईवडिलांनी धैर्य धारण करून आमच्या भविष्याकरता विद्वज्जनांची प्रार्थना केली असता विद्वज्जनांनी धर्ममार्तंडांनी देहांत प्रायश्चित्त सांगितलं आणि ते आमच्या आईवडिलांनी स्वीकारलं. ताता आणि माता गेलीसे निघून तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा. आईवडील ज्या वेळेला देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता निघून गेले त्यावेळेला तेव्हा आम्ही लहान होतो. हा प्रसंग अतिशय पाहण्यासारखा आहे. बर, आईवडील निघून गेले. निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाचे अन्न सोपान सांभाळी मज लागी. सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज माऊली ज्ञानोबाराय यांनी भिक्षा मागण्याकरता जावं आणि तेव्हा मी लहान असल्या कारणाने सोपान काका मला सांभाळण्याकरता घरी थांबत असत. देवा भिक्षा मागून आणल्यानंतर आणलेलं जे काही धान्य असेल, पीठ असेल, ते ठेवण्याकरता आमच्याकडे धातूचं एकही भांड नव्हतं, डबा नव्हता. परळ भोपळ्याची घरा माझी संपत्ती. परळ मातीचं जे असतं आणि आपला जो भोपळा असतो तो भोपळा वाळवायचा, नंतर वर्ण कापायचा, आतला जो गर असेल तो गर काढून टाकायचा आणि जी जागा पोकळी त्या ठिकाणी आता आपल्याला निर्माण झाली त्या पोकळीमध्ये, त्या जागेमध्ये हे सर्व पीठ, डाळ, तांदूळ काय जे असेल ते साठवायचं. अशी आमची परिस्थिती आणि अशा स्थितीतून देवा आम्ही दिवस काढत पुढे आलेलो आहोत. म्हणजे ज्यांच्या घरामध्ये अन्न धान्य साठवण्याकरता धातूचं एकही पात्र नाही, अशा ज्ञानोबारायांना व्यवहाराच्या दृष्टिकोनातून आपण श्रीमंत, ऐश्वर्यवान असं म्हणू शकतो का? म्हणू शकत नाही. व्यावहारिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर ज्ञानोबाराय निष्कांचन आहेत, परंतु त्याच ज्ञानोबारायांचं पारमार्थिक ऐश्वर्य अलौकिक आहे. त्यांचे मायबाप आध्यात्मिक गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज हे आत्मानुभवी असल्यामुळे ज्ञानोबाराय पारमार्थिक ऐश्वर्याने श्रीमंत होते. ज्ञानोबारायांनीच एक ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे, जरी माहेरे श्रीमंते होती तुम्हा ऐसी. जर आपलं मूळ अधिष्ठान श्रीमंत असेल तर आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची उणीव राहत नाही. आणि ज्ञानोबारायांचं माहेर संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज. निवृत्तीनाथ महाराजांचे ज्ञानोबाराय एकुलते एक चिरंजीव शिष्य आहेत आणि यामुळे ज्ञानोबाराय हे गर्भश्रीमंत आहेत. म्हणजे लहानपणापासूनच परिणत प्रज्ञा होते आणि यामुळे ज्ञानोबारायांनी आपला गणपती निर्दोष अशा वैदिक वाङ्मयाचा तयार केला आणि त्या वाङ्मयातील निरनिराळ्या ग्रंथांचे रूपक आणि त्यातील प्रतिपादित प्रमेयानुरूप गणपतीच्या ज्या अवयवाच्या ठिकाणी शोभेल त्याच ठिकाणी त्यांनी करण्यात जे बुद्धी कौशल्य दाखवलं आहे, यावरनं ज्ञानोबाराय हे उत्तम कारागीर आहेत हेही आपल्याला मान्य करावं लागेल. ज्ञानोबारायांची काव्य प्रतिभा किती उच्च आणि थोर होती याचा प्रत्यय या गणपतीच्या त्यांनी केलेल्या रचनेतून आपल्याला लक्षात येतं. असो, कसा आहे हा गणपती? पूर्ण शब्द ब्रह्म गणेशाची मूर्ती सजली से किती मनोरम. शब्द ब्रह्म हा शब्द जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. शब्द ब्रह्म म्हणजे वेद.
इथे ब्रह्माला उपलक्षणेनं वेद म्हटलं आहे, कारण ब्रह्म जसं व्यापक आहे त्याप्रमाणे वेदही व्यापक आहेत, अनंत आहेत. तैत्तिरीय ब्राह्मणामध्ये अनंता वै वेदाः असं वर्णन आहे. किंबहुना जगद्गुरु तुकोबाराय पण असं म्हणालेत, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, अनंत वेद अनंत बोलिला. तर शक्तिवृत्तीने शब्द ब्रह्माचा अर्थ वेद असा आहे. अमरकोशामध्ये ब्रह्म शब्दाचा अर्थ वेद, तत्व, तप आणि ब्राह्मण अशा 4 प्रकाराने दिलेला आहे. वेदस्तत्वं तपो ब्रह्म. अमरकोश. शब्द ब्रह्म या ऐवजी केवळ शब्द असं म्हटलं असतं तर त्याची अतिव्याप्ती लौकिक शब्दावरती म्हणजे अवैदिक वाङ्मयावरती गेली असती. आणि नुसतं ब्रह्म म्हटलं असतं तर पहिल्या 7 अभंगांमध्ये आत्मरूपा असं जे वर्णन केलेलं आहे त्या आत्मशब्दावरती पुनरुक्ती झाली असती. म्हणून ज्ञानोबरायांनी शब्द ब्रह्म असा शब्द वापरला. बर. वर्णरूप शोभे शरीर निर्मळ, सौंदर्य सोज्वळ खुले तेथे. सुशोभित सजवलेली आणि उत्तम अशी सात्विक उपासक आपलं उपास्य दैवत हे ध्यान सुंदर व शोभिवंत दिसेल या प्रकारे घडवत असतो. तामसी दैवतांचे रूप जे असतं ते रौद्र असतं, परंतु ज्ञानोबाराय मात्र आपलं दैवत हे सात्विक आहे हे दाखवण्याकरता वर्णरूप शोभे शरीर निर्मळ, सौंदर्य सोज्वळ खुले तेथे असं वर्णन करतात. कैसी रसपूर्ण देहाची ठेवण, प्रगटली खान लावण्याची. अर्थात गणपती बाप्पाच्या देहाची ठेवण ही रसपूर्ण आहे. अर्थात साहित्यशास्त्राने सांगितलेल्या नवरसांनी पूर्ण आहे. आणि गणपती बाप्पाचं हे स्वरूप म्हणजे जणू काही लावण्याची खाण प्रगटली आहे. काय आहे लावण्य, कशाला म्हणावं या संदर्भामध्ये शास्त्रकारांनी केलेलं चिंतन असं आहे. मुक्ता फलेषु छायायास तरलत्व मिवांतरा, प्रतिभाती यदंगेषु तल्लावण्य मिहोच्यते. याचा अर्थ असा, मोत्यावर ज्याप्रमाणे तेज असते त्या तेजाप्रमाणे अंगावर तेज असणं याला लावण्य असं म्हणतात. लावण्य हे चंद्रासारखं शीतल पण तेजाने मात्र विपुल असतं. सूर्याचं तेज विपुल आहे पण प्रखरतेमुळे डोळे दिपतात. पण ज्या ठिकाणी तेजही असावं पण डोळे दिपू नये ते शीतल असावं त्याला लावण्य असं म्हणतात. भूयिष्ठम तेज एवाद्भिर बहुलाभिर मृकृतम चक्षुरानंद जननम लावण्यमिति कथ्यते. साहित्यशास्त्रामध्ये लावण्याची ही व्याख्या केलेली आहे. किंबहुना लावण्य कशाला म्हणावं या संदर्भामध्ये आत्ता आपण जे पाहून आलो की मोत्यावर असलेली जी चमक आहे तशी चमक शरीरावर असणं याला लावण्य म्हणतात. मग खरोखर आपण
मोत्यावरची चमक पाहिलेली आहे काय, हा प्रश्न निर्माण होतो. तर खरे मोतीच आपल्याला आज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे मोत्याची चमक कशी असते याची आपल्याला जाणीवच नाही आहे. शास्त्रकारांनी मोत्याचे प्रमुख 8 प्रकार सांगितलेले आहेत. थोडक्यात मी आपणास सांगतो. पहिला मोती सांगितला आहे तो गजमुक्ता, म्हणजे हत्तीच्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होणारा. हत्तीच्या मस्तकात सापडणाऱ्या मोत्याला गजमौक्तिक म्हणतात. उत्तरायणामधील रविवारी किंवा सोमवारी पुष्य किंवा श्रवण नक्षत्रामध्ये ज्या हत्तीचा जन्म होतो त्याच्या गळ्यात किंवा मस्तकात हा मोती सापडत असतो. म्हणूनच आपल्याकडे शास्त्रकारांनी सुभाषितकारांनी असं सांगितलं आहे, शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकन्न गजे गजे साधवो नाही सर्वत्र चंदनन्न वने वने. प्रत्येक हत्तीमध्ये हा मोती नाही, पण मी आत्ता वर्णन केल्याप्रमाणे उत्तरायणातील रविवारी किंवा सोमवारी पुष्य किंवा श्रवण नक्षत्रात ज्या हत्तीचा जन्म होतो त्याच्या गळ्यात किंवा मस्तकात हा मोती सापडतो. अशा मोत्याची किंमत काही कोटी असू शकते आणि याचा आकार साधारणतया आवळ्याच्या आकारा एवढा असतो. एक. दुसरा मोती सांगितलेला आहे त्याला म्हणतात भुजंग मौक्तिक, म्हणजे वासुकी वंशातील श्रेष्ठ सर्पजातीच्या मस्तकात हा मोती असतो. आपल्याकडे नागांचे प्रमुख 9 कुळं सांगितलेली आहेत. अनंतम वासुकीम शेषम पद्मनाभंच कंबलम शंखपालम धार्तराष्ट्रम तक्षकम कालियम तथा. असे हे 9 कुलं आहेत नागांची. आणि त्यापैकी जो वासुकीच्या वंशातला सर्प असेल, देवदानवांनी जे समुद्रमंथन केलं त्या समुद्रमंथनामध्ये त्या मेरू पर्वताला दोरी म्हणून ज्याची योजना केली होती तो वासुकी सर्प. त्याच्या वंशातले जे सर्प आहेत त्यांच्या ठिकाणी हा मोती असतो. याच मोत्याला काही लोक नागमणी असं पण म्हणतात. हा मोती हलक्या निळसर रंगाचा असतो आणि धनसंपत्ती, पुत्रसंतती व मनातील सर्व इच्छांची पूर्ती करण्याचं सामर्थ्य या सर्पापासून प्राप्त झालेल्या मोत्यामध्ये भुजंग मौक्तिकामध्ये असता. तिसरा मोती सांगितलेला आहे त्याचं नाव आहे शूकर मौक्तिक, म्हणजे हा मोती भगवंताचा जो काही हे वराह अवतार झाला तर त्या वराह वंशातील डुकराच्या मस्तकात सापडतो. हा मोती अत्यंत सुंदर आणि चमकदार असतो. आकाराने गोल असून या मोत्यामध्ये पिवळ्या रंगाची झाक असते आणि हा मोती जवळ बाळगणाऱ्यांना वाचासिद्धी आणि स्वरसिद्धी प्राप्त होते. आणि या मोत्याबद्दल असंही एक वर्णन आहे की जी गर्भवती स्त्री हे रत्न धारण करते तिला निश्चितपणे पुत्र संततीचा लाभ होतो. असा हा शूकर मौक्तिक. चौथा आहे त्याला म्हणतात मीन मौक्तिक, म्हणजे समुद्रातील विशिष्ट जातीच्या माशाच्या पोटात हा मोती सापडतो. प्रत्येक माशाच्या पोटात हे रत्न सापडणं शक्य नाही. लक्षावधी माशांपैकी एखाद्या माशाच्या पोटात हे रत्न सापडतं. या रत्नाचा रंग पण पिवळी झाक असलेलाच असतो. अल्प मुदतीत क्षयरोग नष्ट करण्याचं सामर्थ्य या मोत्यामध्ये आहे. आणि विशेष म्हणजे असं आहे, हा मोती स्थिर पाण्यात टाकला तर पाण्यात बघणाऱ्यांना याचा प्रकाश हा सहजगत्या जाणवतो. त्याला मीनमुक्ता म्हणतात. चौथा प्रकार झाला. आता पाचवा प्रकार आहे त्याला म्हणतात वंशमुक्ता, म्हणजे जंगलातील बांबूंवर स्वाती नक्षत्र
पुष्य नक्षत्र किंवा श्रवण नक्षत्रामध्ये पाऊस पडल्यावर पावसाचे काही थेंब या बांबूच्या पोटात शिरतात आणि त्यापासून या मोती रत्नाचा जन्म होतो. हे रत्न अतिशय नाजूक आणि चमकदार असतं आणि या प्रकारातला मोती जो आहे त्याचा आकार बोराच्या बी एवढा असतो. आणि विशेष असं आहे की ज्या बांबूमध्ये हा मोती जन्म घेतो त्या बांबूतून ध्वनी निघत असतो, म्हणजे आवाज येत असतो. आणि असा वंशमुक्ता धारण करणाऱ्यांना सर्व प्रकारचं सुख आणि ऐश्वर हे प्राप्त होत असतं. किती प्रकार झाले आपले? 5. 6वा प्रकार सांगतात, त्याला म्हणतात मेघमौक्तिक किंवा या मोत्याला आकाशमौक्तिक असं पण म्हणतात, कारण याचा जन्म हा मेघांपासून ढगांपासून होतो. रविवारी पुष्य नक्षत्र किंवा श्रवण नक्षत्र जर पाऊस पडला तर त्या पावसासोबत हा मोती जमिनीवर पडतो आणि असा मोती भाग्यशाली व्यक्तीलाच सापडतो. या मोत्याचा आकार गोल असून तो विजेसारखा चमकदार असतो आणि या मोत्याबद्दल असं वर्णन आहे की ज्याच्या जवळ हा मोती असेल त्याला गुप्तधनाचा लाभ होतो. 6 प्रकार झाले. 7वा प्रकार सांगितलेला आहे शंखमौक्तिक, म्हणजे समुद्रातील शंखामध्ये या शंखमौक्तिकाचा जन्म होतो. समुद्र भरतीच्या वेळेला जे शंख समुद्र काठावर फेकले जातात त्यातील एखाद्या शंखात या वरील प्रकारचा मोती मिळू शकतो. त्याचा आकार पक्ष्याच्या अंड्या एवढा असतो आणि ह्या मोत्यात पिवळी व निळसर झाक असते, परंतु याच्यामध्ये विशेष चमक नसते. आणि अशा प्रकारच्या मोत्यावरती 3 पांढरे पट्टे भासमान होतात आणि ह्या मोत्याला छिद्र पाडता येत नाही. या मोत्याचा उपयोग पापक्षालना करता होत असतो. जो हा मोती धारण करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात. किती प्रकार झाले? 7 प्रकार. आणि 8वा प्रकार सांगितलेला आहे, त्याला म्हणतात शुक्तामौक्तिक. शुक्ता म्हणजे शिंपलं. आतापर्यंत जे काही 7 आपण मोती ऐकले पाहिले, तर सध्याच्या कालावधीमध्ये हे कुठे सापडतील असं मला तरी वाटत नाही. आणि जरी सापडले तरी ते मोती ह्याच जातीतील आहे असा सांगणारा जाणकारही मिळणं आता कठीण आहे. फक्त धर्मग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे म्हणून ही माहिती मी आपला समोर सांगू शकलो. वरीलपैकी शंखमौक्तिक जरी दुर्मिळ असले तरी ते सापडतात. आणि शिंपल्यातील मोती जे आहेत त्याविषयी तर स्वतः स्वामीजींनी देखील पुढे वर्णन केलेलंच आहे की स्वाती नक्षत्रात होणाऱ्या पावसाचे थेंब जर समुद्रातील शिंपल्याच्या पोटात शिरले तर त्यापासून ह्या मोत्यांचा जन्म होतो. ह्या प्रकारातले मोती गोल, लांबट, चपटे आणि डौलदार असतात. चांदीसारखे शुभ्र, चमकदार आणि सुंदर असं यांचं शरीर असतं. आणि हे मोती पांढरे, पिवळे, काळसर रंगाचे सुद्धा असू शकतात. शिंपल्यात सापडणाऱ्या मोत्यांचं त्यांच्या रंगरूपावरनं काही प्रकार पडतात. कसे? पहिला प्रकार आहे आकाश तत्वाचे मोती. हे वजनाने हलके असतात आणि त्यांच्यात विशेष प्रकारची चमक नसते. दुसरे अग्नितत्वाचे मोती. हे मोती चमकदार असतात, लालसर कांतीचे असतात आणि शिंपल्यातील इतर मोत्यांपेक्षा ह्या अग्नितत्वाचे जे मोती आहेत त्यांची किंमत जरा जास्त असते. तिसरा प्रकार आहे भूमितत्वाचे मोती. हे वजनदार असतात आणि यांच्यामध्ये चमक कमी असते. चौथा प्रकार आहे वायुतत्वाचे मोती. हे मोती देखणे असतात आणि यांच्यामध्ये थोडीशी निळसर झाक असते. आणि पाचवे जलतत्वाचे मोती. शिंपल्यात मिळणाऱ्या इतर मोत्यांपेक्षा हे मोती चमकदार आणि शुद्ध असतात.
असं एकंदरीत आपल्या धर्मशास्त्राच्या ग्रंथांमध्ये मोत्यांचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. आता मला प्रश्न विचारायचा आहे, मी जेवढं वर्णन मोत्यांचं आपणासमोर मांडलं यापैकी किती मोती कुणी कुणी पाहिलेत? नाही. म्हणून त्या मोत्यावर, खऱ्या मोत्यावरती असलेली चमक कशी आहे, त्याच्यावरती म्हणजे तेज कसं आहे, हेच जर आपल्याला माहिती नाही तर आपण लावण्य कसं असतं याचा विचार तरी कसा करूया. परंतु ज्यांना ते लावण्य माहिती आहे असे ज्ञानोबाराय वर्णन करतात की गणपतीरायाचं स्वरूप म्हणजे लावण्याची ठेव आहे. म्हणून स्वामी जर म्हणतात प्रगटली खाण लावण्याची, या रत्नांवरती असलेलं तेज म्हणजे त्याला आपण लावण्य म्हणतो, ते मर्यादित लावण्य आहे. पण ज्ञानोबारायांनी ज्या वेद स्वरूप असलेल्या वाङ्मयीन गणपतीरायांचं वर्णन केलेलं आहे ते गणपती बाप्पा म्हणजे लावण्याची खाण आहे. वेगळाल्या स्मृती तेची अवयव, सौंदर्याची ठेव अर्थशोभा, 18 पुराणे शोभती साचार, जणू अलंकार रत्नमय. 18 पुराण हेच गणपतीरायाच्या अंगावरतील रत्नखचित अलंकार आहेत. आणि त्यातील सुंदर शब्दरचना हे सिद्धांतरूप रत्नांचे कोंदण आहे. पुराणांना फार महत्त्व आहे बरं का. ज्ञानोबारायांच्या ठायी ज्ञानाची विपुल संपत्ती आहे आणि ती त्यांच्या सर्व ग्रंथांमध्ये दिसून येते. आणि असं असल्यामुळे त्यांनी कल्पना केलेला त्यांचा गणपती बाप्पा हा देखील श्रीमंत आणि संपन्न आहे. आणि हा गणपती श्रीमंत आहे हे कशावरून आम्हाला कळेल, तर त्याच्या देहावरतील जे अलंकार आहेत त्यातूनच. कोणते अलंकार या गणपती बाप्पांनी घातले आहेत? वर्णन केलेलं आहे 18 पुराणे शोभती साचार, जणू अलंकार रत्नमय. 18 पुराणे हेच अलंकार आहेत. वैदिक वाङ्मयामध्ये पहिला क्रमांक वेदांना, दुसरा क्रमांक स्मृतींना आणि तिसरा क्रमांक पुराणांना आहे. प्रामाण्याच्या दृष्टीने पण आणि धर्मशास्त्राद्वाराही पहिला सन्मान वेदांना, त्यानंतर स्मृतींना आणि त्यानंतर पुराणांना मान आहे. मूळ एका वेदाचे 4 विभाग कृष्णद्वैपायन व्यासांनी केले. त्याचप्रमाणे पूर्वी पुराण एकच, पण 100 कोटी संख्या त्याची होती. त्यावेळेला एवढं मोठं पुराण सर्वांकडनं वाचलं जाणार नाही, म्हणून व्यासनारायणांनी त्याचे विभाग केले आणि 18 महापुराणामध्ये त्या सगळ्यांचा समावेश केला. मत्स्य पुराणामध्ये याचा दाखला आपल्याला पाहायला मिळतो. पुराणमेकमेवासीत तत्तदा कल्पांतरे नघ, त्रिवर्ग साधनम पुण्यम शतकोटी प्रविस्तरम, अद्यापि देवलोकेस्मिन् शतकोटी प्रविस्तरम, तदर्थोत्र चतुर्लक्षम संक्षेपेन निवेशतः, पुराणानि दशाष्टौच सांप्रतम तदिहोच्यते, चतुर्लक्षमितं प्रोक्तम व्यासेनाद भूतकर्मणा, 18 पुराणाने कृत्वा सत्यवती सुतः. 100 कोटी श्लोक ज्याच्यामध्ये आहेत असं पहिलं पुराण, त्याचं विभाग केले आणि त्या 100 कोटींचा संक्षेप करून, संकोच करून 4 लाख श्लोक व्यासांनी निर्माण केले आणि 18 पुराणांमधून
त्या 4 लाख श्लोकांची रचना आपल्यासमोर ठेवली. या पुराणांचं वैशिष्ट्य काय, तर या पुराणांनी वेदाने जे सांगितलेलं तत्व आहे तेच आपल्यासमोर सोप्या भाषेमध्ये सांगितलं. म्हणून पुराण कुणाला म्हणावं या संदर्भामध्ये असं वर्णन आहे. पुरा परंपराम वक्ती पुराणं तेन वै स्मृतम निरुक्तिमस्यो वेद सर्व पापैः प्रमुच्यते. जो परंपरा सांगणारा विभाग आहे त्याला पुराण असं म्हणतात. किंवा पुरा अपि नवम इति पुराणम, जे पूर्वी झालेलं आहे पण आजही सुद्धा जे नव आहे त्याला पुराण असं म्हणतात. म्हणजे पुराणांमध्ये ज्या काही कथा आपण पाहतो त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्या गोष्टी पूर्वी घडून गेल्या आहेत, परंतु आज समाजाकडे पाहत असताना त्याच गोष्टी आपल्याला समोर दिसतात. म्हणजे पूर्वी झालेलं परंतु आजही नवच आहे अशी ज्याची स्थिती आहे त्याला म्हणतात पुराण. मी एक उदाहरण म्हणून आपणास सांगतो. जेवढे काही आपले पौराणिक पात्र आहेत ते सगळी पात्र आपण व्यक्ती म्हणून पाहिले की त्या त्या पात्राचा संकोच होत जातो, आणि प्रवृत्ती म्हणून आपण त्या पात्राकडे पाहिलं की त्या पात्राचा विस्तार होऊन आपल्या अवतीभोवती असलेल्या जगामध्ये आजही आपल्याला ते पात्र दिसतात, ती प्रवृत्ती दिसते. उदाहरण मी आपणास सांगतो की धृतराष्ट्र ही व्यक्ती की ही प्रवृत्ती, तर धृतराष्ट्र ही प्रवृत्ती आहे. भगवद्गीतेमध्ये धृतराष्ट्र ही व्यक्ती मानली म्हणून संपूर्ण भगवद्गीतेमध्ये धृतराष्ट्र उवाच हे फक्त एकच वेळेला आहे. परंतु ज्ञानोबारायांनी मात्र धृतराष्ट्र ही प्रवृत्ती मानल्यामुळे ज्ञानोबाराय धृतराष्ट्राला अनेक वेळेला बोलवतात. बरं, कोण धृतराष्ट्र, तर वर्णनच त्या ठिकाणी आपल्याला फार गोड पाहायला मिळतं. स्वामी आपल्याला सांगतात, पुसे धृतराष्ट्र संजया लागोनी मोहित होनी पुत्र प्रेमे. याचा अर्थ जो पुत्र प्रेमामध्ये मोहित झालेला आहे तो धृतराष्ट्र आहे. योग्य काय आहे अयोग्य काय आहे याची जाणीव असताना देखील केवळ पुत्रप्रेमामध्ये जो आंधळा झालेला आहे तो धृतराष्ट्र आहे. म्हणून ज्ञानोबारायांना चर्मचक्षूने आंधळा असलेला धृतराष्ट्र मांडायचा नाहीच आहे. त्यांना पुत्रप्रेमामध्ये आंधळा झालेला जो धृतराष्ट्र आहे तो अपेक्षित आहे. आणि असे धृतराष्ट्र आजही आपल्याला अवतीभोवती पाहायला मिळतात की नाही हो. अनेक असे वडील असतात, योग्य काय आहे अयोग्य काय आहे हे त्यांना व्यवस्थित रीतीने कळतं, परंतु केवळ पुत्रप्रेम आडवं येतं आणि त्याच्यामुळे ते अन्यायाला अधर्माला साथ देतात, आपल्या मुलाच्या चुकांवरती पांघरुण घालतात. असे जे जे काही व्यक्ती आज आपल्याला पाहायला मिळतील समजावं ते सगळे धृतराष्ट्र आहेत. रामायणामध्ये आपण बघा, राम, रावण आणि वाली हे 3 पात्र जर आपण पाहिले, व्यक्ती म्हणून आपण पाहिले तर अर्थाचा संकोच होतो, व्यक्तिमत्वाचा संकोच होतो. पण प्रवृत्ती म्हणून पाहिले की आपल्याला त्याचा विस्तार पाहायला मिळेल. थोडा विचार करा. रामरायांनी वालीशी मैत्री करणं हे अधिक अनुकूल होतं की सुग्रीवाशी मैत्री करणं अधिक अनुकूल होतं? सुग्रीवाचा जर विचार केला तर सत्तारहित आहे आणि निर्बलही आहे. वालीचा जर विचार केला तर वालीकडे सत्ताही होती आणि वालीकडे बलही होतं. रावणाला जर कळालं असतं की रामरायाची आणि वालीची मैत्री झाली आहे तर रामरायाला लंकेवर चढाई करण्याची देखील आवश्यकता नव्हती. रावणाने सीतामाईला आदरपूर्वक आणलं असतं, रामरायाच्या चरणी घातलं असतं
समर्पण करून नमस्कार करून रावण निघून गेला असता. कारण वालीचं सामर्थ्य एवढं, महाबली पराक्रमी रावणाला सुद्धा 6 महिने डांबून ठेवण्याची ताकद या वालीची. वालीनेच कृपा करून रावणाला सोडलं म्हणून रावण पुन्हा लंकेमध्ये जाऊ शकला. असा रावणापेक्षाही बलवान असलेला वाली, परंतु रामरायाने त्या वालीशी मैत्री केली नाही. का बाबा असं? तर त्याचं कारण असं आहे, वाली ही प्रवृत्ती अशी आहे, रावणाने दुसऱ्या जगामध्ये कुणालाही त्रास दिला तरी त्याला काही त्याच्याविषयी सुखदुःख नाही. पण रावणाने ज्या वेळेला वालीला त्रास दिला त्यावेळेला मात्र वालीने त्याचा निग्रह केला. म्हणजे दुसऱ्याला त्रास देत असताना जो मध्ये पडत नाही, दुसऱ्याला त्रास झाला तरी मला घेणं देणं नाही, सुखदुःख नाही, तिथून निघून जातो आणि स्वतःला त्रास झाला तरच फक्त प्रतिकार करतो. अन्यथा आपण बलवान असूनही निराश्रितांना जो आश्रय देत नाही, निर्बलांना जो अभय देत नाही, त्याचं नाव वाली. बरं, रावण कोण? रावयती इति रावणः, जो दुसऱ्यांना त्रास देणारा आहे. आपल्याकडे असलेल्या सामर्थ्याचा, ज्ञानाचा उपयोग जो दुसऱ्यांना त्रास देण्याकरता करतो, त्याचं नाव रावण आहे. रावण असा आहे, धार्मिक आहे. वाल्मिकी रामायणामध्ये फार गोड प्रसंग आहे. ज्या वेळेला रामरायाने रावणाचा उद्धार केला, रावणाचं शरीर धारातीर्थी पडलं, त्यावेळेला रामरायांनी बिभीषणांना सांगितलं, बिभीषणा, काही जरी झालं तरी देखील रावण हा राजा होता, त्यामुळे त्या वैभवात रावणाची अंत्यक्रिया व्हावी. हे ऐकल्यानंतर बिभीषण आश्चर्याने विस्मित झाले, आश्चर्यचकित झाले. काय बोलताय रामा आपण हे? होय, अहो तो आपला वैरी होता, शत्रू होता, त्याने आपला द्वेष केला, तिरस्कार केला, आपला अपमान केला. रामरायाने समजावून सांगितलं, मरणांतानी वैराण्ये निवृत्तन्न प्रयोजनम. वैर हे मरणापर्यंत, त्याचं मरण झालं, आमचं प्रयोजन संपलं. आता माझ्या मनामध्ये रावणाविषयी यत्किंचितही द्वेष नाही. तरी बिभीषण म्हणाले, नाही, अशा पापी आपला तिरस्कार करणाऱ्या रावणाची अंत्यक्रिया करण्याची माझी इच्छा नाही. रामराय म्हणाले, बिभीषणा, तुम्ही नाही केलं तर मी स्वतः करीन. हे ऐकल्यानंतर मात्र बिभीषण रामरायाकडे पाहायला लागले. आणि आता बिभीषणांनी जो शोक व्यक्त केला, त्या शोकामध्ये असं म्हटलेलं आहे, गतसेतु सुनीथानाम गतो धर्मस्य विग्रहः. रामा, या रावणाच्या स्वरूपाने आज जगामधून सुनीतींचा पूल ढासळला गेला. रावणाकडे अनेक प्रकारच्या नीतीचं ज्ञान होतं. म्हणून एक वर्णन असंही पाहायला मिळतं की रामरायाने लक्ष्मण महाराजांना सुद्धा सांगितलं, असा पुन्हा शास्त्रज्ञ पाहायला मिळणार नाही, जा आणि रावणाकडनं काही शिकून घे. तर जेवढ्या सुनीती आहेत त्यांचा सेतू गेला आणि गतो धर्मस्य विग्रह, हा धर्माचा विग्रह गेला. आता प्रश्न असा निर्माण होतो, ज्या वेळेला तो मारीच रावणाशी संवाद करतो त्यावेळेला रामाविषयी बोलताना मारीच म्हणतो, रामो विग्रहवान धर्म. हा राम म्हणजे सामान्य नाही आहे, मूर्तिमंत धर्म आहे. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. आणि बिभीषण ज्या वेळेला रावणाचं वर्णन करतो त्यावेळेला बिभीषण रावणाला म्हणतो, रावण म्हणजे
धर्माचा विग्रह आहे, धर्माचं मूर्तिमंत स्वरूप आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो, राम हे धर्माचं स्वरूप आहे आणि रावण हे धर्माचं स्वरूप आहे. दोघंही जर मूर्तिमान धर्म आहेत, मग दोघात वाद झाला कुठे? मग रामाने रावणाचा वध करण्याचं कारण काय? दोघेही धर्माची मूर्ती ना. तर त्याचं उत्तर देता येईल, रावण धर्माची मूर्ती आहे म्हणजे रावण स्वतः धर्माचरण करतो. कारण की त्याला माहिती आहे, सुखंतुन विना धर्मात तस्मात धर्म परो भव. आपल्याला जर सुखी व्हायचं असेल तर धर्माशिवाय पर्याय नाही. धर्माचरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि असं असल्यामुळे रावण स्वतः धर्माचरण करतो आणि या धर्माच्या बळावरती तो देवादिकांनाही आपल्या वश करतो. धर्माच्या जोरावरती सर्व प्रकारचं सुख भोगतो. परंतु धर्माचरण करून आपल्याला जसं सुख प्राप्त झालंय तसं सुख दुसऱ्या कुणाला प्राप्त होऊ नये. इतरही धर्माचरण करून शक्तिमान होऊ नयेत, सामर्थ्य संपन्न होऊ नयेत, याकरता दुसऱ्यांच्या धर्माचरणामध्ये मात्र प्रतिबंध निर्माण करतो असा रावण आहे. म्हणजे रावणाची भूमिका काय आहे? आपण स्वतः धर्माच्या माध्यमातून सुखी असावं, पण इतर कुणीही धर्माचरण करून सुखी होऊ नये याकरता प्रयत्नशील असलेला रावण, हे रावणाची प्रवृत्ती. बरेच माणसं आजही जगामध्ये आपल्याला अशी या प्रवृत्तीचे पाहायला मिळतात की नाही, की ते स्वतः सगळं काही करतात, परंतु दुसरा जर तेच कर्म करत असेल तर दुसऱ्याला मात्र ते कर्म करू देत नाहीत. स्वतः तेच कर्म करून सुखी होण्याचा प्रयत्न करतात, दुसऱ्याला सुखी होऊ देत नाहीत. ही प्रवृत्ती, ही रावण प्रवृत्ती. आता राम प्रवृत्ती आणि सुग्रीव प्रवृत्ती काय? राम प्रवृत्ती आणि सुग्रीव प्रवृत्ती अशी आहे की स्वतः देखील आपण धर्माने वागावं आणि सर्वांकडनं धर्माचं आचरण करून घ्यावं. आपणही धर्माच्या माध्यमातून सुखी असावं आणि सर्वांनी धर्माच्या माध्यमातून सुखी व्हावं, ही अपेक्षा करणारे जे आहेत ते रामराय आहेत, तो सुग्रीव आहे. म्हणून रामरायाची आणि सुग्रीवाची मैत्री आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे? जो स्वतः धर्माचरण करतो आणि सर्वांकडनं धर्माचरण करवून घेतो, ही प्रवृत्ती ज्याच्या ठिकाणी पाहायला मिळेल तो राम आहे. स्वतः धर्माचरण करायचं परंतु दुसऱ्याला धर्माचरण करू द्यायचं नाही, ही प्रवृत्ती ज्या ठिकाणी आहे त्याला रावण म्हणा. दुसऱ्याला दुःख झालं तरी चालेल, पण स्वतःला दुःख झालं तर मग आपण त्या दुःखाचा प्रतिकार करायचा. जर आपल्याला दुःख न होता दुसऱ्याला दुःख होत असेल तर त्यामध्ये लक्ष घालायचं नाही. ही प्रवृत्ती म्हणजे वाली आणि स्वतःही दुःखमुक्त व्हावं, सगळे सुखी व्हावेत ही अपेक्षा व्यक्त करणारा ठेवणारा जो आहे त्याचं नाव सुग्रीव. आता थोडेसे आपण बघा, त्या व्यक्तिमत्वाचा हा विचार जर आपण केला तर आता ही फक्त व्यक्ती म्हणाल की ही प्रवृत्ती म्हणाल? ही प्रवृत्ती आहे. पुराणांमध्ये ज्यांचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं त्या प्रत्येक पात्राचा विचार करत असताना ते प्रत्येक पात्र म्हणजे व्यक्ती नाही आहे, तर ते प्रत्येक पात्र म्हणजे एक प्रवृत्ती आहे हे आपल्याला लक्षात येईल. आणि अशी प्रवृत्ती सांगण्याचं कार्य जो विभाग करतो त्याला पुराण असं म्हणतात. वेदाने जे सांगितलं ते आपल्याला कळत नाही, पुढे शास्त्राने सांगितलं पण ते देखील अवघड होतं. मग वेदशास्त्रांनी जे सांगितलेलं आहे तेच या पुराणांनी गोष्टीच्या माध्यमातून, कथांच्या माध्यमातून आपल्याला सोपं करून सांगितलं. म्हणून सामान्य जीवाच्या दृष्टिकोनातून वेदशास्त्रापेक्षाही पुराण जवळचं आहे. पुराणांमध्ये काय सांगितलंय? सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणि च वंशानुचरितंचेती पुराणं तत् प्रकीर्तितम. सर्ग म्हणजे जगाची उत्पत्ती म्हणजे कारणसृष्टी. त्यानंतर प्रतिसर्ग म्हणजे ब्रह्मदेवाने देव मनुष्य आदी निर्माण केलेली सृष्टी, याला कार्यसृष्टी म्हणा. वंश म्हणजे देव ऋषी सोम सूर्य इत्यादिकांच्या वंशाचं वर्णन. 4 मन्वंतर म्हणजे कालमान कालगणना पद्धती. आणि 5 वंशानुचरितम म्हणजे राजा आणि त्यांच्या वंशातील झालेल्या लोकांची चरित्र. ह्या 5 अंगांचा समावेश
आपल्याला पुराण सांगतं. किंबहुना भागवताचं चिंतन करत असताना तर 10 लक्षणं सांगितलेली आहेत. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तीही आश्रयः, असे एकंदरीत 10 लक्षणं भागवत महापुराणाची सांगितलेली आहेत. बरं, ही पुराणं किती? तर संस्कृतचं हे वैशिष्ट्य, प्रत्येक पुराणाचं आद्याक्षर घेऊन 32 अक्षरांच्या श्लोकामध्ये 18 पुराणं सांगितली आहेत. मद्वयं भद्वयंचैव ब्रत्रयं वचतुष्टयं अनापलिंगकुस्कानि पुराणानि प्रचक्षते. मद्वयम, म या अक्षरापासून आरंभ होणारे 2, मार्कंडेय आणि मत्स्य. भद्वयम, भ अक्षरापासून आरंभ होणारे 2 पुराण, भविष्य पुराण आणि भागवत पुराण. ब्रत्रयम, ब्र अक्षरापासून आरंभ होणारे 3 पुराण, ब्रह्म पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण आणि ब्रह्मांड पुराण. व चतुष्टयम, व अक्षरापासून आरंभ होणारे 4 पुराण, वायुपुराण, विष्णू पुराण, वराह पुराण आणि वामन पुराण. पुढे अनापलिंग कुस्कानी, अ म्हणजे अग्निपुराण, ना म्हणजे नारद पुराण, लिम म्हणजे लिंग पुराण, प म्हणजे पद्म पुराण, कु म्हणजे कूर्म पुराण, स्क म्हणजे स्कंद पुराण आणि ग म्हणजे गरुड पुराण. अनापलिंग कुस्कानी पुराणानी प्रचक्षते, असे 18 पुराण. या पुराणांची रचना का केली? तर भविष्य पुराणामध्ये असं वर्णन आलेलं आहे, 4ही वेद जे आहेत हे गूढार्थाने युक्त आहेत. ती वेदातील गूढता प्रगट करून लोकांना पुण्य प्रदान करणाऱ्या ईश्वर भक्तीला लावावं म्हणून पुराणांची रचना. 1. त्यानंतर वेदश्रवणाचा अधिकार ज्यांच्या उपनयन संस्कार झालेला आहे अशा त्रैवर्णिकांनाच आहे. त्यामुळे त्यांच्या व्यतिरिक्त जे काही जीव आहेत त्यांच्या उद्धाराची व्यवस्था म्हणून पुराणांची रचना आहे. स्त्री शूद्र द्विजबंधूनाम त्रयीन श्रुती गोचरा असं वर्णन आहे. तेषामेव हितार्थाय पुराणानी कृतानी च. ज्यांना वेदाध्ययनाचा वेदश्रवणाचा अधिकार नाही त्यांना भगवंताच्या अवतार चरित्रांच्या श्रवणाने मोक्षप्राप्ती करून घेता यावी म्हणून पुराणाची निर्मिती झाली आहे. बरं, पुराण ग्रंथांमध्ये वेदांताचे सुलभ व्याख्यान करून भक्ती हे साधन सांगून अवतार चरित्र आहेत. याशिवाय तीर्थादिकांचं महात्म्य आहे. 4ही वर्णांची विशिष्ट धर्म आहेत. 4 पुरुषार्थांचं वर्णन आहे, साधनांचं वर्णन आहे, आचरणाचं वर्णन आहे, कर्माचं वर्णन आहे, भक्तीचं वर्णन आहे, ज्ञानाचा विचार केला आहे. आणि यामुळेच पुराणांचा अंतर्भाव हा धर्मशास्त्रामध्ये केला गेलेला आहे. अशी जी काही 18 पुराणं आहेत ती 18 पुराणं ही भगवंताच्या शरीरावरची असलेली अलंकार आहेत. इथे रत्नमय अलंकार असं म्हटलेलं आहे. रत्नमय म्हणण्यामध्ये सुंदर असे विचार आहेत. रत्न हे त्या त्या जातीमध्ये श्रेष्ठ असतं. त्याप्रमाणे हे जे विचार आहेत सर्वात श्रेष्ठ विचार त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. पुढे सांगतात, वेचुनिया नाना प्रमेयांचे मणी पद्याचे कोंदणी बैसविले. अनेक प्रमेय या शब्दाचा अर्थ सिद्धांत. या सिद्धांतांची रत्न पद्याच्या कोंदणामध्ये सुंदर रीतीने त्या ठिकाणी बसवलेली आहेत. प्रमेय म्हणजे सिद्धांत हे 2 प्रकारचे असतात, साधनरूप प्रमेय आणि साध्यरूप प्रमेय. साधनरूप प्रमेयामध्ये आचरण करण्यास योग्य असे अधिकार परत्वे, नामस्मरण, तीर्थयात्रा, सत्यभाषण, अस्तेय, दया, पावित्र्य इत्यादी कर्मांचा समावेश होतो.
हे कर्म म्हणजे स्ववर्णाश्रम विहित कर्म आहेत. यांना साधनरूप प्रमेय म्हणा. यांचं वर्णन आणि साध्यरूप सिद्धांतामध्ये कार्य ब्रह्मरूप शिव विष्णू गणपती इत्यादी देवता आणि कारण ब्रह्मरूप ईश्वर आत्मा आणि ब्रह्म इत्यादिकांचा विचार येतो. मग पुराणांमध्ये काय केलं, अशा साधन आणि साध्यरूप प्रमेयांचा विचार केलेला आहे. तसंच तप आणि तपाचं फळ म्हणजे सत्कर्माचं फळ मिळतं आणि दुष्कर्माचेही फळं प्राप्त होतात याचंही प्रतिपादन केलेलं आहे. आणि याप्रमाणेच पुराणामध्ये जे उच्चतम नीतितत्व आणि आध्यात्मिक सिद्धांत सांगितलेले आहेत तेच प्रमेय या गणपतीच्या अलंकारावरती असलेले प्रमेयरूपी रत्न आहेत. म्हणजे 18 पुराण हे अलंकार आणि त्या अलंकारातील जी रत्न आहेत ती रत्न म्हणजे हे वेगवेगळी असलेली प्रमेय आहेत. बरं, पुढे सांगतात, सहज सुंदर शब्दांची रचना, वस्त्रतेची जाणा रंगदार, साहित्याचा धागा नाजूक अत्यंत दिसे ओतप्रोत झळाळत. सुंदर शब्दांची रचना हेच गणपती बाप्पांनी केलेलं रंगीत वस्त्र आहे आणि त्या शब्दरचनेतील अलंकार हेच त्या वस्त्राचे चकचकीत तलम होत आहे. साहित्याचा धागा नाजूक अत्यंत दिसे ओतप्रोत झळाळत. बर, काव्य नाटकेती जणू घागऱ्याचं, ऐसे वाटे साच निर्धारिता, आणि अर्थध्वनी करी ऋणझुन हालता चरण गणेशाचे. काव्य नाटक यांचा जर आपण विचार केला तर ते या गणपती बाप्पाच्या पायातील असलेले पैंजण आहेत. इथे घागऱ्या शब्द जो वापरलेला आहे तर लहान घागऱ्या असा त्याचा अर्थ होतो. काय आहे, मोठा घंटा वेगळा आणि घंटिका वेगळी. आपण मंदिरामध्ये वगैरे वाजवतो तो मोठा घंटा असतो, परंतु वस्त्राला सुद्धा काही वेळेला लावलेल्या ज्या असतात, मेखलेल्या उत्तरीय वस्त्राला ज्या लावलेल्या असतात त्याला घंटिका असं म्हणतात. आणि या क्षुद्र घंटिका काय करतात तर गोड मंजूळ आवाज करतात. असं आहे, काव्य हे महत्त्वाचंच आहे, नाटक हे महत्त्वाचं आहे. काव्य कशाकरता करावं त्याचं प्रयोजन काव्य प्रकाश, साहित्य दर्पण इत्यादी ग्रंथांमध्ये शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. काव्यम यशसे अर्थकृते व्यवहार विदे शिवेतर क्षतये सद्यः परनिर्वृतये कांता संमिततयोपदेश युजे. काव्याची एकंदरीत 6 कारणं आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलेली आहेत. काव्य कशाकरता निर्माण करावं हा विचार थोडासा पुढच्या प्रवचनामध्ये मी मांडणार आहे. आणि नाटक देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. जे श्रमार्थ झालेले आहेत त्यांना समाधान देणारं नाटक आहे. म्हणून पुराणांमध्ये सुद्धा काव्य नाटकांना स्थान दिलंय. नाटक हे दृश्य काव्य असून इतर काव्य जे असतात ते श्राव्य असतात. विकार उत्पन्न न होता सात्विक करमणूक ज्याने होते ते हितकारक नाटक आहे. ज्ञानोबरायांचा गणपती वाङ्मयीन आहे आणि ते स्वतः जरी तत्त्वज्ञ व अध्यात्मशास्त्री असले तरी त्यांचं काव्य आल्हादी आणि वाङ्मयीकृत आहे.
नाटक वाङ्मयाची योग्यता ही श्रुतिस्मृती ग्रंथांपेक्षा कमी प्रतीची असल्यामुळे त्यांनी या काव्य नाटकांची योजना ही गणपतीच्या गळ्यातील अलंकारांच्या ठिकाणी न करता गणपतीच्या पायातील घागऱ्यांच्या ठिकाणी केली. हे वैशिष्ट्य. त्या आपल्या मधुर आवाजाने लोकांना मोहित करतात. ज्याप्रमाणे पायातील पैंजणांचा आवाज हा आपल्या मधुर आवाजाने लोकांना मोहित करतो, त्याप्रमाणे काव्य नाटकं पण रिझवतात, रंजवतात. पण या काव्य नाटकांचा विषय परमात्मा नाही, म्हणून त्यांना पायातील घागऱ्यांची उपमा दिलेली आहे. आणि अर्थध्वनी करी ऋणझुन हलता चरण गणेशाचे. अर्थध्वनी या शब्दाने महाराजांनी ध्वनिकाव्याचं श्रेष्ठत्व सुचवलेलं आहे. ध्वनी हे काव्याचं जीवित आहे, म्हणजे आत्मा आहे. म्हणून आनंद वर्धमानाचार्यांनी काव्यस्यात्मा ध्वनिः असं वर्णन केलेलं आहे. काव्याचे 3 प्रकार सांगितलेले आहेत: उत्तम काव्य, मध्यम काव्य आणि कनिष्ठ काव्य. एक व्यंग अथवा ध्वनिकाव्य, 2 गुणीभूत व्यंग्य काव्य आणि 3 चित्रकाव्य ध्वनिकाव्य, म्हणजे वाच्यार्थाहून विशेष गर्भितार्थ असलेलं असं. मग जिथे वाच्यार्थ आणि व्यंग्यार्थ हे समसमान असतात ते गुणीभूत व्यंग्य काव्य, आणि ज्यात व्यंग्यार्थ व ध्वनी नसून केवळ शब्द सौंदर्य व वैचित्र्याकडे लक्ष असतं त्याला चित्रकाव्य म्हणतात. ज्ञानोबरायांनी अर्थावर ध्वनीचं म्हणजे मंजूळ आवाजाचं रूप केलं या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. अर्थध्वनी करी ऋणझुन हालता चरण गणेशाचे. असो, काव्यनाटकापर्यंत गणपतीच्या स्वरूपामध्ये कुठे कुठे कुणाकुणाचं काय स्थान आहे याचं आपण चिंतन करून आलो आहोत. थोडासा काव्य निर्माण का करावं, काव्याचं महत्त्व काय आहे याचा थोडासा विचार मांडणार आहे. आणि नाना प्रमेयांची गुंफण जी चातुर्याने केलेली आहे ती कशी केलेली आहे त्याचा विचार मांडून पुढील प्रवचनामध्ये गणपती बाप्पाचं वर्णन हे परिपूर्ण आपलं होणार आहे. आत्ताचं हे वाङ्मयीन पुष्प स्वामीजींच्या चरणारविंदी समर्पित करतो आणि माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी मी विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.